अर्भक विक्रीच्या हाय प्रोफाईल पोक्सो अंतर्गत खटल्यातून डॉक्टर अरुण पाटील यांच्यासह 5 संशयितांची निर्दोष मुक्तता। इचलकरंजी येथील अल्पवयीन मुलीचे बाळंतपण करून तिच्या अपत्याची पैशाचे आमिष दाखवून 2 लाख रुपयांना परराज्यात विक्री केल्याच्या आरोपातून इचलकरंजीतील डॉक्टर अरुण भूपाल पाटील, त्यांची पत्नी सौ उज्ज्वला अरुण पाटील, मुलगा डॉक्टर ऋषिकेश अरुण पाटील यांच्यासह बालक खरेदीचा आरोप असलेले अनिल दशरथ चहांदे आणि सौ प्रेरणा अनिल चहांदे यांची येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मिलिंद भोसले यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली। प्रमुख संशयित डॉक्टर पाटील दाम्पत्य व डॉक्टर ऋषिकेश पाटील यांच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी युक्तिवाद केला। संपूर्ण राज्यात गाजलेल्या या हाय प्रोफाईल खटल्यात कोणतेही दत्तक विधान न पार पडता अल्पवयीन मुलीचे जन्मास आलेले नवजात बालक परराज्यातील व्यक्तींना विक्री केले, खोटे प्रतिज्ञापत्रक सादर केले, नवजात बालकाची नोंद शासकीय प्राधिकरणात केली नाही, ठेव पावत्या ठेवल्या असे विविध स्वरूपाचे आरोप संशयितावर होते। या खटल्याची सुनावणी येथील सत्र न्यायालयात झाली। सरकार पक्षातर्फे 17 साक्षीदार तपासण्यात आले। दिल्ली येथे स्थित सेंट्रल ॲडॉप्शनल रिसोर्स अथॉरिटीच्या रामचंद्र रेड्डी यांना डॉक्टर अरुण पाटील यांच्या दवाखान्यात अर्भक विक्री होते अशा संदर्भात फोटो कोणीतरी पाठवला होता। त्यानुसार 6 फेब्रुवारी 2018 रोजी सेंट्रल ॲडॉप्शनल रिसोर्स अथॉरिटीचे अधिकारी, कोल्हापूर येथील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व त्यांच्या टीमने डॉक्टर पाटील यांच्या दवाखान्यावर धाड टाकली। तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर नामदेव दाते यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये संशयिताच्या विरोधात फिर्याद दिली। संशयितांना अटक करून त्यांच्या विरोधात तब्बल 3 वेगवेगळे तपास अधिकाऱ्यांनी तपास केला। तर DYSP कृष्णात पिंगळे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र पाठवलं। सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या 17 साक्षीदार तसेच पीडित अल्पवयीन मुलगी, तिची मामी व हॉस्पिटल स्टाफ यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या। संशयितांच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी उलट तपासात धाड टाकण्याचे अधिकार असल्याबाबत कोणतेही कागदपत्र नाहीत, फोटोवरून अर्भक विकण्यात आलं अथवा अर्भक देण्यात आलं हे दिसत नाही। डॉक्टर पाटील यांच्या विरोधात कोणत्याही स्थानिकांची तक्रार नाही, IPC 370 चे घटक दिसून येत नाहीत, मुलीची कोणतीही तक्रार नाही, या गोष्टी साक्षीदाराकडून कबूल करण्यात आल्या। बांदार यांचा उलट तपास व मांडलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य मानून सरकार पक्षास संशयिताच्या विरोधात सबळ पुरावा देता आला नाही, तसेच गुन्ह्याचे घटक साबित होत नाहीत हा निष्कर्ष मानून सर्व संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली। अर्भक खरेदी घेण्याचा आरोप असणारे चहांदे दाम्पत्याच्या बाजूने ॲडव्होकेट बडवे यांनी काम पाहिलं।